ऑल बॉल बॉईज टीम जी आहे त्या सर्वांनी पुढे यावं. बॉम्बे एव्हरीबडी जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे सेंटरला आहे, सेंटरला सेंटरला सेंटरला. आज ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचा बक्षीस समारंभ सोहळा इथे साजरा करतोय. सगळ्यात मोठी जबाबदारी असेल या क्रिकेट टुर्नामेंटची तर ह्या सगळ्या बॉल बॉईजवर होती. कारण की कोणी सिक्स मारली, बाउंड्री मारली तर तो बॉल विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिट जर मैदानामध्ये आणायचं जर कोणी काम केलं असेल तर ह्या बॉल बॉईजने केलं आहे. खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजून या सगळ्या मुलांचं कौतुक करा की कोणतीही ओपन ग्राउंड टुर्नामेंट कुठल्याही बॉल बॉईज शिवाय पूर्ण होत नाही. तर सगळ्या बॉल बॉईजचे आमच्या कमिटीतर्फे सर्व आयोजकांतर्फे खूप खूप स्वागत करतो. एक पुष्पगुच्छ द्या, त्यांचा सत्कार करा. पुष्पगुच्छ द्या एक. एका ह्याच्यात सगळ्यांना एक फोटो येऊन जाईल ना सगळ्यांबरोबर. कोणीतरी एकाने उभे राहा. बॉम्बे हॅलो, काम सगळ्यांनी छोटं टाळ्या कुठलं वाजून त्यांचं नसतं. स्वागत करा. हॅलो, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. या सर्व बॉल बॉईज रिअल बॉईज आहेत पण काम फार मोठं केलंय. बाहेरून चेंडू आत आले, मॅच धन्यवाद ऑन धन्यवाद. झाल्या. बंटी सर सुरू करा. ओके सो कोई भी ऐसी लीग होती है, कोई भी ऐसा इवेंट होता है तो सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट होता है जो हमारे स्पॉन्सर्स होते हैं, जो आगे आते हैं, जो हम पे ट्रस्ट करते हैं और अपना पूरा सपोर्ट देते हैं. तो जितने भी यहाँ पे हमारे स्पॉन्सर्स रहे जिनकी वजह से ये जो 3 दिन 3 रातें एक हो गई, सब ने यहाँ पे अमेजिंग अमेजिंग एफर्ट्स डाले, सपोर्ट डाला. तो सबको यहाँ पे सबसे पहले स्पॉन्सर्स को दिल से, तहे दिल से शुक्रिया बोलना चाहूँगी. सो यहाँ पे हमारे स्पॉन्सर्स हैं SK फाउंडेशन, मिस्टर संदेश कवित के, अचीवर्स फाउंडेशन, Vice Secretary Akash Gopalji, Shivesh Group of Companies, Ansh Bilkon, Thane Live, MG Sports, your 12th man, DS Sports Play Fearless, D99 Sports, ball sponsor is Sixit, video support is by Graphy Film Studio, Anyacha Reelwala. Sound and DJ support is by Shri Pro DJ Sounds. Official scoring partner is Crick Bro. And graphic design partner is Neha Madam. Screen partner is Amiraz and SSS Sports. तो ये हमारे सभी स्पॉन्सर्स थे जिन्होंने यहाँ पे अपना 100% दिया और जो इतना सक्सेसफुल ये मैं बोलूँगी लीग हुआ, इनकी वजह से पॉसिबल हो पाया सर. करेक्ट, बहुत ही जो स्पॉन्सर इनके वजह से इसमें और हमें कुछ आशाएं बढ़ी. लेकिन जरूर हम इन अब उनका सम्मान करना चाहेंगे. म्हणजे ज्यांचा सन्मान करायचा आहे लाईट अँड शेडचे एकनाथ सर. एकनाथ सर ज्यांच्यामुळे या मैदानाचं रूप पालटलं. लाईट अँड शेड शुभम एकनाथ सर किंवा शुभम आपण पुढे यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लाईट अँड शेड शुभम. हा सुंदर एवढं दृश्य जे आपण पाहतोय मंडळी, ज्या दृश्यामुळे क्रिकेट हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज दर्शकांना दिसलं आणि इथे आलेल्या दर्शकांच्या डोळ्यात हे चांगलं चित्र दिसलं. त्याचबरोबर आपण ज्या स्टेडियम लाईट बघतोय, ज्या लाईट्स इथे आहेत. हॅलो एक मिनिट. हा खरंच लाईट अँड शेडचा आम्हाला खरंच खूप कौतुक करायचं आहे. कारण की ओपन ग्राउंडला इथे काही नसताना म्हणजे एका खेळापासून ते ह्या लाईटपर्यंत सगळं जे अवेलेबल आम्हाला करून दिलं आणि एक स्टेडियमचं रूप इथे जे आम्हाला उभं करून दिलं लाईट अँड शेडचे ठाणे वॉर्ड कमिटीतर्फे, माझ्यातर्फे, अभिजित पवार सरांतर्फे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि पुढे आम्हाला असंही सहकार्य करत राहा. धन्यवाद. खरंच. त्यानंतर स्टेडियम लाईट ज्या आपण पाहतोय, ज्यांच्यामुळे हे सौंदर्य वाढलं ते सुनील चाळके दादा. सुनील चाळके दादा आपण असाल तर आपण कृपया पुढे यावं. कोऑर्डिनेटर त्यांचे ह्या लाईट्स इफेक्ट जो आपण बघतोय
लुक लाईक अ स्टेडियम. सुनील चाळके दादा किंवा त्यांचे कोणी कोऑर्डिनेटर प्रतिनिधी आहेत का कोण? प्लीज आपण पुढे यावं. आपला मान सन्मान हा महत्वाचा आहे. त्याबरोबरच DJ रोहन, श्री प्रो साऊंड अँड लाईट्स चे DJ रोहन यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. DJ रोहन आपण पुढे यावं, कारण एवढा सुंदर हा व्ह्यू जो दर्शकांद्वारे गेला जगभरामध्ये. DJ रोहन किंवा त्यांचे प्रतिनिधी रोहन सावंत, जरा टाळ्या झाला पाहिजेत मंडळी. अख्खं ठाणे शहर कुठलाही मोठा इव्हेंट ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते श्री प्रो साऊंड अँड लाईटचे सर्वा रोहन सावंत. DJ रोहन, जरा टाळ्या, कमॉन. हॅलो, थँक्यू. आणि सर्वात महत्वाचं मंडळी, आपल्याला जो स्कोर ॲप दिसत होता, पुण्यावरून इथे आलेले, पुण्यावरून 2 रात्र ठाण्यात राहिले, सकाळी 7ला घरी जायचे, 2ला परत यायचे घरी. म्हणजे माननीय निखिल भुजबळ साहेब यांनी त्यांचं खास राहण्याची व्यवस्था केली होती. पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. स्कोर ॲप क्रिक ब्रो चे जे स्कोर ॲप इथे त्यांनी आणलं आणि हा सुंदर लाईव्ह स्कोर एव्हरीथिंग ज्यांच्यामुळे पॉसिबल झाले. क्रिक ब्रोचे गेले का? थँक्यू. यानंतर आमचे रिअली पार्टनर अतुल पानसरे, ठाणे लाईव्ह आमचा मीडिया पार्टनर, त्यांचेही आभार. त्याचबरोबर ग्राफिक फ्लिक सौम्यक साळवे सनी यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण पुढे यावं. सौम्यक साळवे सनी, वा, ह्या ग्राफिक्स तुम्ही नंतर पहा मंडळी. उद्यापासून मीडियाला आपल्याला ह्या ज्या रील पाहाल, ज्यामुळे प्रत्येक इव्हेंट मोठा होणार आहे. त्याचबरोबर ठाण्याचा रीलवाला, ज्याला ओळख आहे ठाण्याचा रीलवाला निखिल शिंदे. निखिल, ज्याला ठाण्याचा रीलवाला म्हणतात. त्याचबरोबर मार्शल्स, जे आपले मार्शल्स आपण पाहिलेले, जे बॉडीगार्ड्स, आमचे मार्शल, ज्यांनी फार मोठं कार्य केलं, सर्वांना सांभाळत क्रिकेट वाढवलं, ते सुशांत बागवे सर. सुशांतजी बागवे, या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्या वतीनं. सर्व मार्शल्स जे आहेत त्यांची अरेंजमेंट, लेडीज मार्शल्स, जेंट्स मार्शल, खरंच कौतुक केलं पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. रात्रभर तेही तेवढंच मोठं काम करत होते. आणि आपण जी LED स्क्रीन पाहिली, LED स्क्रीन ज्याच्यावर ही मॅच उठून दिसली, ती 40x20 अशी भव्य LED. प्रितेश केनी व भावेश मात्रे, जोरदार टाळ्या. प्रितेश केनी आणि भावेश मात्रे यांच्या वतीने जी LED होती ती अपडेट केली गेली. आहेत का LED वाले? किसी की भी क्लैपिंग्स की आवाज ही नहीं आ रही. प्लीज सबसे रिक्वेस्ट है कि प्लीज किसी का भी नाम यहाँ पे ले रहे हैं, हम आगे बुला रहे हैं, फेलिसिटेशन कर रहे हैं, तो आपकी तालियों की गूंज बजनी चाहिए प्लीज. आणि खास करून ठाणे में चलता है एक ही नाम, फोटो आणि व्हिडिओ टीम, ज्यांच्या शिवाय इव्हेंट पुरा होत नाही, ते रणजित शेलार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांची पूर्ण टीम एवढी काम मोठं करते की कुठलाही इव्हेंटचं छोटंसं चित्र ते जे शूट करतात आणि मनात फिक्स करतात, ते रणजित शेलार. विनर टीम एंड जो यहाँ फर्स्ट रनर अप है, दोनों ही टीम्स दिख नहीं रही है. दोनों टीम से रिक्वेस्ट है कि प्लीज आप दोनों ही शो स्टॉपर्स हैं, सो प्लीज आप आगे आ जाएंगे, सामने आ जाएंगी दोनों टीम्स प्लीज. इट इज अ स्मॉल रिक्वेस्ट प्लीज. स्काय मीडिया टीम सोशल मीडिया हँडलिंग. स्काय मीडिया टीम, आपण आहात का इथे? स्काय मीडिया टीम टोटल स्काय मीडिया टीम, जरा लवकर यावं मंडळी. स्काय मीडिया टीम यांचे सुद्धा या ठिकाणी आपण
खास सत्कार करणार आहोत स्काय मीडिया टीम. कम ऑन. स्काय मीडिया टीम लवकर या मंडळी. एडिटिंग एव्हरीथिंग ही स्काय मीडियाची टीम पहा. हो, या क्षणोक्षणीची घटना सोशल मीडियावर अपडेट होत होती आणि त्याचं सर्व काम सोशल मीडियाचं स्काय मीडिया टीम. अभिनंदन अभिनंदन स्काय मीडिया टीम. आणि आपण या 3 दिवसीय डे अँड नाईट क्रिकेटमध्ये स्कोरर ज्या आमच्या काम करत होत्या MCAच्या स्कोरर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या दोन्ही लेडी स्कोरर सानिका अँड अस्मिता. अस्मिता जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. सकाळी 7 पर्यंत डोळ्यात तेल घालून स्कोर करणारी अस्मिता. सारिका सकाळी करायची, दुपारी अस्मिता संध्याकाळी करायची. त्यामुळे दोन्ही आमच्या या गुणलेखिकेचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना खेळतं ठेवणारा आवाज कॉमेंटेटर. आणि हा कॉमेंटेटर असा नव्हता, तो महाराष्ट्राचा आवाज, गोड आवाज. जोरदार टाळ्याने स्वागत करूया मनीष पाटील. मनीष पाटील हे बघा 2 दिवस घराच्या बाहेर. पुन्हा एकदा त्यांचं पूर्ण खरं या कॉमेंटेटरचे खरंच मी खूप खूप आभार मानतो की सकाळी 4-4 5-5 नाही तर सकाळी 7-7 वाजेपर्यंत यांचं बोलणं थांबवलं नाही आणि आमच्या क्रिकेट टुर्नामेंटला मागे पडू दिलं नाही. प्रत्येक प्लेयर्सचा त्यांनी म्हणजे एक हौसला असा बुलंद ठेवण्याचा प्रयत्न केला आणि कधीही असं आम्हाला कंप्लेंट नाही केली की सर किती वाजलेत. ॲक्च्युली तुम्हाला मी सगळ्यांची मी आणि अभिजित सरांची माफी मागितली की आमच्याकडनं काही चुका झाल्या की ह्या वर्षी 3 दिवस केली तर पुढच्या वर्षी आमची टुर्नामेंट नक्की 5 दिवस असेल की वेळेमध्ये आपल्याला सगळ्या टुर्नामेंट सगळ्या मॅचेस पूर्ण करता येतील. तर आम्ही ती चूक ॲक्सेप्ट केलेली आहे आणि ह्या सरांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला सर. खूप खूप धन्यवाद सर. वेल डन. टाळ्या झाल्या पाहिजेत मनीष पाटील. दरम्यान अजून एक गोड मराठी आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. तो होता ठाणे शहराचा आपला आवाज. जोरदार टाळीने आपण स्वागत करूया अमर सकपाळ. प्लीज पुट युअर हँड टुगेदर गाइज फॉर अमर सकपाळ. अमर सकपाळ. अमर सरांचे पण तेवढेच धन्यवाद. हे मरीन सरांच्या बरोबरीने तेही तेवढाच वेळ इकडे थांबून होते. कधी म्हणाले नाही की उशीर झालाय, कधी कोणतीही तक्रार केली नाही. तर सगळ्याच कॉमेंटेटरचे खूप खूप धन्यवाद करतो. जोरदार टाळ्या अमर सकपाळ. त्यानंतर होळे आपले अंपायर. अंपायर्स ज्यांनी ही मोलाची कामगिरी पार पाडली ते अंपायर्स आता उभे असतील तर त्यांनी यावं. संजय सावंत, लोबो सर, राजेश सावंत, आपले बाळा सर, त्यांची पुरी टीम यांनी इकडे यावं प्लीज. अंपायर्सची भूमिका फार मोठी होती. दुपारच्या रणरणत होऊन सकाळची ती पहाट होईपर्यंत आपली कामगिरी करणारी अंपायर टीम, आपले ऑफिशियल्स. धनंजय कोळी यांनी पुढे यावं. धनंजय कोळी, बाळासर, त्याचबरोबर अजित शेख, राजेश कदम, प्रशांत सर, आपले चारही माननीय जज अंपायर्स. जरा फास्ट या मंडळी, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. थकले आहेत. अंपायरसाठी खरंच टाळ्या वाजवा, कारण की खरंच आम्ही तुम्हाला खरंच साष्टांग नमस्कार घालतो की सकाळी 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत या अंपायर्सने आळीपाळीने सगळ्या मॅचेस उभं राहून चांगल्या जज केल्या, चांगली अंपायरिंग केली. अभिजित सर आणि माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व वॉर्ड कमिटीतर्फे आम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हाला देतो की आणि खरंच आम्ही तुमची माफीही मागतो की तुमचा खरंच एवढ्या उन्हामध्ये तुम्ही कोणतीही तक्रार केली नाही आमच्याकडे. आपला घरचा कार्यक्रम समजून
एक ठाण्यातल्या खेळाडूंना आपण चांगला एक प्लॅटफॉर्म उभा करून देतोय असं समजून तुम्ही आम्हाला सपोर्ट केलात. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वा, खरंच जरा टाळे झालं पाहिजे मंडळी. साधा जॉब नाहीये हा. एकाच्या हातात देऊन हा टाका, ते घेतील ते adjust करून. थँकलेस जॉब म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कार्य सर्वात महत्वाचं आहे. आमचे थँक्यू सर. मनोज भैरे सर पण आहेत. यू नो द अंपायर्स व्हेरी वेल. थँक्यू. Okay, so now time for the most important part of the ceremony. So सबसे पहले start करेंगे अभी हम awards देने के लिए. तो सबसे पहले आप लोगों को guess करना है. Okay, जो last match हुआ था उसके man of the match कौन है? Who is man of the match of the last match जिसने decide किया है कि winner team कौन है? Any guesses? Yes. So the man of the match is Mr. Vikram Vishwakarma. I would request both the teams की यहाँ पे मुझे दोनों ही दीजिए। टीम्स नहीं दिख रही हैं. दोनों टीम्स आगे आ जाएंगे प्लीज. फाइनल मैन ऑफ द मैच. हाँ, जो दो यहाँ पे दोनों टीम्स है, दोनों टीम एक जितनी इंपॉर्टेंट है. तो रिक्वेस्ट रहेगा कि प्लीज दोनों टीम्स यहाँ पे आ जाएंगे. हमारे साथ है मिस्टर विक्रम विश्वकर्मा जो कि PR जैगुआर्स की टीम से हैं, जो कि यहाँ पे विनर टीम रही है. इनका बहुत बड़ा यहाँ पे योगदान रहा है अपनी टीम को जिताने में. सो यहाँ पे सिक्सिट की तरफ से बहुत ही अमेजिंग से आपको शूज मिल रहे हैं जो कि यहाँ पे आपके घर पे डिलीवर होने वाले हैं. इसके साथ साथ दिलीप स्पोर्ट्स की तरफ से ये अमेजिंग सा बैट मिल रहा है जिससे आप प्रैक्टिस करने वाले हैं और IPL में जाने वाले हैं बहुत जल्दी. आमिराज की तरफ से आपको एक हेल्थ चेकअप मिल रहा है बिल्कुल फ्री. और हेल्थ चेकअप जो है सिर्फ आपके लिए नहीं है, जितने भी यहाँ पे प्लेयर्स हैं सबके लिए आमिराज की तरफ से फ्री हेल्थ चेकअप है. ओके, सो यहाँ पे हो गया. ए, झालं नहीं, गुडीज इतने ही है अभी, इतने ही है सर गुडीज. ओके, थैंक यू सो मच. थैंक यू, वेल डन. आपकी वजह से ही आपकी टीम यहाँ इतना आगे पहुंची है, जीती है. नाउ टाइम फॉर द बेस्ट बैट्समैन. हु इज द बेस्ट बैट्समैन? ओके, सो द बेस्ट बैट्समैन इज मिस्टर राहुल कश्यप फ्रॉम SK स्पोर्ट्स. और इन्होंने यहाँ पे बनाए हैं 120 रन्स 5 इनिंग्स. अच्छा, घर चले गए. ओके, सो नेक्स्ट हमारे साथ है. ओके, सो अगर SK स्पोर्ट्स की वो यहाँ पे हैं, आई वुड रिक्वेस्ट मिस्टर राहुल टू प्लीज कम फॉरवर्ड. तो यहाँ पे ये बेस्ट बैट्समैन बने हैं. 120 रन्स है 5 इनिंग्स. And here we have Mr. Rahul Kashyap. ओके, सो यहाँ पता चल रहा है कि आपका नाम है वंडर बॉय ऑफ थाने. ओके, इसका मतलब आप बहुत ही ओके, सो यहाँ पे आपको कैश प्राइज भी मिल रहा है 11,111 रुपीज. तो इनके लिए प्लीज ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. जो भी यहाँ आ रहा है बहुत मेहनत करके आ रहा है. तो जहाँ पे जितने भी ऑडियंस है उनसे रिक्वेस्ट है कि थोड़ा सा मोटिवेट करने के लिए प्लीज तालियां जरूर बजाइए. सो नेक्स्ट इज बेस्ट फील्डर. Any guesses who is the best fielder? किसने बोला सचिन? Yes, it is Mr. Sachin Girse Khunkhai Shithalai Vitwa. So यहाँ पे इन्होंने 3 catches लिए हैं. उनसे रिक्वेस्ट रहेगी to please come forward. Best fielder सचिन गिरसे खुनखाई शीतलाई विठावा. कृपया नितेश पाटोळे यांनी व्यासपीठावर यावे. नितेश अगर पाटोळे आओ. जिनका भी मैं नाम ले रही हूँ वो यहाँ पे नहीं है, उनकी टीम से अगर कोई है तो वो भी आ सकते हैं. नितेश पाटोळे. मैंने इसलिए पूछा था सर पहले ही आपसे. अच्छा, तो वो यहाँ पे नहीं है, उनके बिहाफ में उनकी टीम से यहाँ पे आए, तो ये उनके बिहाफ में आए हैं. So now time for the best wicket
keeper of the league. 9. Any guesses? Best wicket keeper. And the best wicket keeper is Mr. Santosh Kashid from SK Sports. फरमान आणि हितेश यांना द्या. ओके ठीक आहे हितेश इकडे यांना द्यायला I guess वो यहाँ पे है नहीं, एकाच right? टीम कडून. Okay. So now time for the best bowler of the tournament. Who is the best bowler? Yes, it is Mr. Prem Ghadge from VP Panthers. 9 wickets and 5 innings. So we have Mr. Prem Ghadge with us. VP Panthers से हैं यहाँ पे, ये बने हमारे बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर 11,111, 11,111 आणि मानाचा सन्मानाचा चषक. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ओके सो यहाँ पे अगेन कैश प्राइज मिल रहा है 11,111 रुपीस का सर को. कॉन्ग्रेचुलेशन सर. सो नाउ वी हैव ऑल इंडिया आइकन मैन ऑफ द सीरीज. ऑल इंडिया आइकन मैन ऑफ द सीरीज. And it is Mr. Vivek Shelar. 123 runs, 8 wickets, and MVP points 460. ऑल इंडिया So आयकॉन we मॅन have ऑफ with द us सिरीज. All India icon man Congratulations, of the Vivek. series and one of my favorite players. So यहाँ पे भी एक अमेजिंग सा ट्रॉफी है आपके लिए. कैश प्राइज है आपके लिए 22,000 रुपीज and an amazing bat from Virat Sports. उनकी आंखें भी बहुत प्यारी हैं. सब लड़कियां यहाँ पे फैन है मुझे लग रहा है सर की. बाईक आणली आहे ना पुढे आणा ना ती. साहिल बाईक घे थोड़ा पुढे. सा कंफ्यूजन हो रहा है. विल टेक 2 मिनट्स. ओके ये अमेजिंग सी बाइक जिसपे सबकी नजर थी. हम देखना चाहते थे ये बाइक किसके हाथ में जाने वाली है. लेट्स सी कौन है वो लकी प्लेयर, टैलेंटेड प्लेयर आई वुड से. ही जी बाईक आपण बघताय ती ठाण्याचा जो बेस्ट आयकॉन आहे त्यांना ही बाईक आहे. लक्षात ठेवा आपल्याकडे इंडियन आयकॉन होते, आपल्याकडे ठाण्याचे आयकॉन होते. ठाण्याच्या आयकॉनला मोठं करायला, ठाण्याचं क्रिकेट उंच न्यायला आपल्या खेळाडूच्या पाठीवर मारलेली कौतुची थाप म्हणजे ही बाईक आहे. आता त्याची ओळख राहील की ठाण्याचा आयकॉन कोण या बाईकने होणार आहे तो कोण हे कळण्याच्या अगोदर आपण चौथं तिसरं म्हणजे चौथं जे पारितोषिक आहे 1,11,111, तिसरं पारितोषिक 1,11,111, त्यानंतर दुसरं पारितोषिक 2,22,000,
2,11,111 आणि नंतर मग अंतिम पारितोषिकाच्या अगोदरही देणार आहोत. माफ करा, वेळ भरपूर झालेला आहे, तरी पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही डिस्कशन चालू आहे. त्या अगोदर ठाणे वॉर्डच्या माध्यमातून प्रत्येक त्या कमिटी मेंबरकडून पूर्ण वेबसिरीज बनेल की वॉर्डची निर्माता कशी झाली. सर्वात पहिला निखिलदादा भुजळे आणि त्याचबरोबर अभिजित पवार यांना मनपूर्वक धन्यवाद आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या कामगिरीवर विश्वास दाखवला, आम्हाला साथ दिला. पण हे सर्व तुमच्यासाठी केलेलं आहे. ठाण्याच्या इतिहासामध्ये आजच्या नंतर ठाण्यातलं क्रिकेट बदलणार. आजपर्यंत कधीच इतक्या मोठ्या ग्राउंडवर, जो ग्राउंड कधीच कोणाला दिला जात नाहीये, तो या दोन माणसांनी आणि सर्व टीमनी हा मैदान उपलब्ध केला. कसा केला, का केला, बोला. वॉर्ड क्रिकेट कसा आहे, हा, आणि एक नंबरच राहणार. धन्यवाद जी बहिरे मेहनत सर. घेतली आहे त्याचा लक्षात ठेवा, विसर पडायला देऊ नका. Okay, so let's take the एक ceremony एक मिनिट forward now. मॅम एक मिनिट. Okay. मी सगळ्या ठाणे वॉर्ड कमिटी मेंबर्सचे खरंच नावं घेऊ इच्छितो, कारण की ह्या सगळ्यांनी दिवसरात्र एक करून या टुर्नामेंटसाठी खूप खूप मेहनत केली. आमचे मनोज बहिरे सर, संतोष काशीत सर, हितेश नांगरे सर, आमचे हननभाई, तेजस खारकर, किशोर देसाई, अनुराग पिसाळ, स्मित गौरी सर, राजेश सावंत, अलंकार, जॉन्टी, जितू वैती सर, भास्कर दादा, प्रमोद, आमचे इम्राननी तर मला वाटतं तो 1-1.5 आठवडा घरीच गेला नाही आहे. खूप त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, सगळ्या गाड्यांचा आणि सिक्युरिटीचा, तरी त्याचा पूर्ण वेळ या मैदानासाठी दिला. खरंच इमू तुझे खूप खूप धन्यवाद. सोनू फरमान त्याच्या जॉबवरनं सुट्टी घेऊन त्यांनी स्वतःचा वेळ इकडे दिला. स्वतः एक टीममध्ये खेळत असताना सुद्धा त्यांनी पूर्ण टुर्नामेंट हँडल केली. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. जिशान काली सर, साद आणि हितेश नांगरेचं तर मी खरंच खूप खूप एक विशेष आभार मानीन की त्यांनी सगळ्या टीमचं कॉर्डिनेशन, सगळ्या ओनर्सचं कॉर्डिनेशन खूप चांगल्या प्रकारे केलं. कुठल्या प्रकारचे वाद होऊन दिले नाही, कोणामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊन दिली नाही. खरंच मी त्याचेही खूप खूप धन्यवाद देईन. आणि काही नावं आहेत की ज्यांनी टुर्नामेंट सुरू झाली म्हणजे एक 4 दिवस अगोदरपासनं ह्या 7-8 जणांच्या टीमने, खरंच ही टीम सक्सेसफुल झाली फक्त त्याच लोकांमुळे. मी आणि अभिजित सर तर फक्त आम्ही नावाला होतो, फक्त ते आम्हाला विचारायला यायचे, दादा हे करायचं का नाही करायचं. बाकी डिसिजन्स त्यांनी घेतले, आयडियाज त्यांच्या होत्या, कसं काय करायचं हे सगळं त्यांनी ठरवलं होतं. आणि विशेष म्हणजे लाईट्स अँड शेड बरोबर कॉर्डिनेट करून ह्या सगळ्या ग्राउंडमध्ये ह्या बॅनरची सगळी डिझायनिंग, कलरिंग, सगळं कलर कॉम्बिनेशन्स, या सगळ्या आयडियाज ह्या सगळ्या कोणाच्या असतील तर ह्या आपल्या आऊच्या आहेत, नितेश पाटोळेच्या. त्याच्यासाठी खरंच टाळ्या करा, कारण कुठे कुठला कलर पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्टेजवर तो बॅनर दिसतोय, त्याच्यामध्ये तो धावताना जो बॉलर आहे त्याच्या हातातला बॉल त्या हाताच्या वरती होता, तर त्यांनी एडिटरला तो बॉल वरनं खाली करायला सांगितला, डोळ्यावर गॉगल लावायला सांगितला. म्हणजे एवढं बारकाईने त्यांनी काम करून हे सगळे बॅनर्स तयार केले, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि त्यासोबत हे सगळी मॅनेजमेंट जी सांभाळत होता आमचा तेज जोशी, खरंच व्यासपीठावर या. तुमच्या तेज जोशी, प्रथम, हितेश नांगरे, नितेश पाटोळे, इम्रान पठाण, आमचा साहिलने जे मॅन ऑफ द मॅचचे सगळे इन्स्ट्रक्शन होते आणि ज्या गोष्टी पुरवण्यात येत होत्या, तो साहिल एकही मॅच म्हणजे सकाळी तो 11 वाजता यायचा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी टॉस बॉक्सचा इकडनं तो हल्ला नाही. तर खरंच त्याचे खूप खूप धन्यवाद. जेवण विचारलं नाही, कधी नाश्ता विचारला नाही, त्यांनी पूर्ण वेळ सांभाळलं. ह्या सगळ्यांचं तुम्हाला वाटत असेल की सारखं कौतुक का करतायत, कारण की कोणतीच टुर्नामेंट सकाळी 11ला सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत नाही चालत. पण आमच्याकडनं काही चुका झाल्या, पण ती टुर्नामेंट फेल होऊ नये म्हणून या सगळ्यांनी तेवढी मेहनत केली, म्हणून वारंवार त्यांची आम्ही नावं घेतोय. आमचा फैजानबाई, जे मागे जे जेवण डिपार्टमेंटचं जे सगळं सांभाळत होते, ते फैजानबाईंनी, त्यांचंही खरंच खूप खूप आभार. कुठं जेवण कसं पुरलं पाहिजे, प्लेयर्स लोकांपासून सगळ्या कमिटीपर्यंत, त्याच्यामध्ये सगळे अंपायर्स आले, कॅमेरामन आले, सगळ्यांना जेवण व्यवस्थित पुरलं, त्यांनी त्याची जबाबदारी घेतली होती. आमचा श्री आहे, सगळ्यांची नावं म्हणजे नावं घेऊ तेवढे कमी आहे. सगळ्यांनी खूप खूप मेहनत केली, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण की तुमच्यामुळेच फक्त टुर्नामेंट ही सक्सेस झाली. धन्यवाद. थँक्यू सर. So next award is for emerging player of the league. Any guesses who is he?
Okay, so emerging player of the league is Mr. Gaurav Jadhav. तालियों की आवाज नहीं आई. Huge round of applause everyone. It is Mr. Gaurav Jadhav, 72 runs with 50 balls में इन्होंने 17 balls में 50 runs लिए, हाफ सेंचुरी की है. इनकी टीम जो है वो है श्रीकांत शिंदे वॉरियर्स. मुझे लग रहा है जब मैंने ये नाम लिया तो सब एकदम से शॉक हो गए. आई डोंट नो क्यों हुए. पण त्यांना काय मिळणार आहे माहिती आहे? प्रवासी टूर्स अँड ट्रॅव्हल यांच्याकडनं 10 दिवस आपल्या परिवारासह टूर फ्री. मनालीला प्रज्ञा पाटील ज्या प्रवासी टूर्स अँड ट्रॅव्हलच्या प्रॉपरेटर आहेत त्यांच्या वतीनं हे सुंदर गिफ्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ टूर्नामेंट कुठे आहेत का? ओके, सो यहाँ पे गौरव जी नहीं है लेकिन उनकी टीम के कैप्टन अवेलेबल है, राइट? उनसे रिक्वेस्ट है कि प्लीज सर आप आ जाइए अपनी टीम की तरफ से. यहाँ पे गौरव तो नहीं है, यहाँ पे जयेश चौहान सर जी यहाँ पे हैं जी. आप आ जाएंगे प्लीज. कैप्टन है ना ये. जयेश द कॅप्टन ऑफ द टीम. प्रवास टूर्स ट्रॅव्हलच्या आमच्या सन्मान्य मालिका आहेत. आपल्या ओके, सो ये एक मिनिट अवार्ड आपण यावं मॅडम. जोरदार टाळ्या ज्यांच्या वतीनं हा सन्मान दिला जातोय. प्रज्ञा दत्ता पाटील. खरंच आपली प्रवासी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशीच प्रगती करीत राहो. कधी कधी इकडे बघा, महाबळेश्वरला तरी पाठवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके, सो ये जो अवार्ड है वो इसलिए दिया गया है जो एक नया मैं बोलूंगी प्लेयर आया है, उभरता मैं बोलूंगी प्लेयर आया है वो है, और उन्होंने बहुत अच्छा हाईलाइट हुआ है इस गेम में. मतलब अपने टैलेंट से उन्होंने अपना नाम बनाया है, तो वो यहाँ पे इमर्जिंग प्लेयर है. सो स्टार्ट करते हैं नेक्स्ट फिर. ओके, सो यहाँ पे मोर देन 60 टीम्स थी, 900 प्लेयर से भी ज्यादा थे. लेकिन जो टॉप 4 टीम्स हैं अभी मैं उनको बुलाना चाहूंगी जो बेस्ट टॉप 4 थी यहाँ पे. सो 4th प्लेस पे वी हैव खुनखाई शीतलाई विथावा. कैप्टन है यहाँ पे. मेरी रिक्वेस्ट रहेगी, सबने बहुत मेहनत की है, जितने भी अगर आप यहाँ पे रुके हैं सुबह 4-5 बजे तक तो थोड़ा सा मोटिवेट कर सकते हैं, क्लैप जरूर आप कर सकते हैं. सो यहाँ पे खुनखाई शीतलाई विथावा के अगर कैप्टन अवेलेबल है टीम से कोई है तो वो आ जाएंगे प्लीज. ये यहाँ पे 4th प्लेस. कैश प्राइज भी है यहाँ पे विनर्स के लिए. आ गए. 4th जो प्लेस है वहां पे 1,11,001 रुपीज. ओके, चौथं पारितोषिक या स्पर्धेचं 1,11,111चा मानकरी. पैशापेक्षा या स्पर्धेत पहिल्यापेक्षा कमी नव्हते, चौथे होते. सो कॉन्ग्रेचुलेशंस टू द टीम. ये है हमारे साथ 4th टीम जो 4th प्लेस पे यहाँ हमारे साथ है. खुनखाई शीतलाई विथावा, इनका बहुत नाम था, मुझे लग रहा है कि बहुत सुना मैंने 3 दिनों में इनका नाम, और दिख रहा है कि 4th प्लेस वो आई है टीम. 3rd प्लेस पे कौन सी टीम है? 3rd प्लेस पे. ओके, 3rd प्लेस पे वी हैव SK स्पोर्ट्स. सो यहाँ पे अगर टीम के कैप्टन अवेलेबल है, टीम से कोई अवेलेबल है? SK स्पोर्ट्स, हितेश नागरे जे कर्णधार, अगेन वी हैव होल टीम. हाँ पूरी SK टीम है यहाँ, स्पोर्ट्स. तो पूरी टीम आ जाइए प्लीज. SK स्पोर्ट्स संदेश कवितके यांचा संघ ज्यांना मिळतोय 1,11,111 रोख आणि सन्मानाचा 3रा क्रमांकाचा चषक. SK स्पोर्ट्स. ओके, सो ये टीम थी हमारी 3rd प्लेस पे इस लीग में. कॉन्ग्रेचुलेशन. ओके, सो यहाँ पे रनर अप टीम की बारी है अब. 2nd प्लेस पे जो है इस लीग में, और रनर अप टीम है वीपी पैंथर्स. सो वीपी पैंथर्स है तो लास्ट तक लड़ी है, यहाँ पे 2nd प्लेस पे आई है. ओ माय गॉड, मेरे अभी आप
हमारे टीम ओनर हमारे साथ हैं, टीम प्लेयर्स आ चुके हैं। सेकंड प्राइज हॅलो. 2,22,222 मानकरी. आता दोन सत्कार राहिले होते. प्रथम तर सगळ्या समालोचकांसोबत आपल्या सर्वांचे ठाण्याचे, ज्यांनी म्हणजे ठाण्याला अँकरिंग काय असतं हे दाखवलं आमचे प्रिय बंटी सर, त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या वाजवा. कारण की मी त्यांना खूप जवळून ओळखतो की कोणत्याही गल्लीतली टुर्नामेंट असू दे या दिल्लीतली टुर्नामेंट असू दे, त्यांचे एफर्ट्स तेवढेच असतात. ते तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच आवडीने त्या सर्व खेळाडूंचं स्वागत करत असतात, समालोचन करत असतात. रेश्मा मॅम तुम्ही घ्या उखाणं. एकदा जोरदार टाळ्या होत्या बंटी सरांसाठी. ठाण्याचा एक बुलंद आवाज आणि प्रत्येक वेळी चेहऱ्यावर एक स्माईल असते, हसत हसत नेहमी निवेदन करतात आणि सगळ्या वैरींचे फेवरेट आहेत. घ्या उखाणं. बंटी सरांसाठी. बंटी सरांचा आवाज आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. ही शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान बंटी सरांचा. विशाल सर बरोबर आहेत, पण आज आमच्या स्पर्धेमध्ये एक असा आवाज आम्ही ऐकला. रेश्मा मयेकर आमच्यावर महाराष्ट्रात पण फिरले आहेत तसं नाही, शी इज अ बेस्ट अँकर इन महाराष्ट्र. पण मी एक अँकर पाहिली जी गोड आहे, जिचा आवाज गोड आहे, जिचं प्रेझेंटेशन गोड आहे, बिकॉज दिसायलाही गोड आहे आणि सर्वांशी जो कम्युनिकेशन करण्याची पद्धत है. अगर नहीं, हिंदी में आपको बोलता हूँ, हर चीज को जिंदा बनाना और उसमें खुशी भरना, जिसको आता है वो एंकर होता है. और आप में वो कला है, वो है मिस दिवा. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मिस दिवा. मी रेश्मा मयेकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मिस दिवा, आवर ऑफिशियल लेडीज एंकर, चाहे वो मैन ऑफ द मैच हो, चाहे वो टॉस हो, हमारे गेस्ट के साथ खास करके विशाल जादव जी मेरे साथ खड़े, इनसे काफी उनकी नोकझोंक हुई थी. थैंक यू. बंटी सर एक मिनिट फरान, एक मिनिट बाकी एक. मगाशी स्टेजवर खूप घाई गडबड झाली, शेवटची वेळ होती, पण आमच्या सर्वांच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांचा फॉलोअप घेत होतो की मॅडम आमच्याकडे एक दिवस तरी तुम्ही या, पण त्या येऊ शकल्या नाही. खरंच रेश्मा मॅमचं आमच्याकडे खूप खूप स्वागत करतो आम्ही आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी अभिजित पवार सरांना करतो. अभिजित पवार सर कुठे गेले, बोलवा त्यांना. आमचे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे पूर्ण कोऑर्डिनेटर अभिजित पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी रेश्मा मयेकर मॅडमचा त्यांनी सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. आपल्या सर्वांच्या पुढच्या सीझनला त्या आपल्याकडे आताच आपण त्यांना त्यांची बुकिंग केलेली. तेवढीच हसरी, तेवढीच बोलकी, पण आम्ही मनापासून म्हणतो जिला आमची ती रेश्मा मयेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. Now time for the presentation of that award. जो अख्खा महाराष्ट्र देखना चाहता है भाई, इस थाने आइकॉन कौन जो बनेगा, इस टू व्हीलर पर पहले बैठेगा. आजा मेरे गाड़ी में बैठ जा और उसके हकदार है. ओके सो यहाँ पे मैं हकदार नहीं, मैं बताने वाली हूँ. ओके
ओके सो यहाँ पे थाने वार्ड में सुनने आया है कि फर्स्ट टाइम इतना अमेजिंग सा बाइक रखा गया है जो दिया जा रहा है. सो मैन ऑफ द सीरीज इज, नाउ यू हैव टू गेस. इतनी अमेजिंग सी बाइक जा रही है. ओके सो फर्स्ट दिन से जब से आई तब से मैं ये सोच रही हूँ किसके पास जाने वाली है. एनी गेसेस, कौन लेके जा रहा है ये बाइक? सबको ऑलरेडी पता है. You all are right. It is Mr. Jugesh Yadav, our Jaguars. जुगेश तो यहाँ यादव, पे okay, मैन ऑफ द सीरीज, जिसकी तोड़ भारी, जिसकी गेंदबाजी भारी, जिसने अपने टूर्नामेंट में अपनी अलग छाप छोड़ी और वो बना है ठाणे क्रिकेट का सितारा, पहला इन्होंने स्टार. यहाँ बनाए हैं 109 रन और 10 विकेट्स लिए हैं और यहाँ पे विनर टीम भी इनकी रही है. कैप्टन हमारे मिस्टर जुगेश यादव. वाह, जरा टाळ्या मंडळी. आज उद्याची हेडलाईन, द स्टार ऑफ द ठाणे, जो बना है जुगेश यादव, मैन फ्रॉम वर्तकनगर. अभिनंदन जुगेश, अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. ओह माय गॉड, एक बार प्लीज जोरदार तालियां हो जाए. आप बात सर जाने वाले, बाइक पे घर जाने वाले हैं आज, अपनी बाइक पे. हो, ट्राय करा. जुगेश, जुगेश डीजे, जुगेश तुला कोणाला सीटवर बसवायचंय? आ जाओ बैठो. वाह वाह, अभिनंदन जुगेश. एक अवार्ड मिल गया है, दूसरा नहीं मिल सकता. एक काफी है, इसी में संतुष्टि रखो. जुगेश, जरा जुगेश के लिए ताली होनी चाहिए. एक बार जोरदार तालियां प्लीज. हो हो, एक डीजे, एक मिनिट. जो सत्कार राहिला तर तो आमच्या स्पर्धेचा काही फायदा नाही असं मी म्हणेन. ज्या व्यक्तीने इंडियन फ्लॅगमॅन म्हणून ज्यांनी, सागर घोळे यांना विनंती की आपण त्यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. सागर घोळे, आमचे विठ्ठल कांबळे, आपले मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी थांबून त्यांना सांगितलं तुमचं हे डेडिकेशन आहे, हे डेडिकेशन काम हे असलं तरी भारताचा झेंडा तिरंगा हा आता त्यानं. वाह, भारत माता की. वाह. अभिजित पवार साहेब बघा. अँड नाउ द टीम. ऐसे कैसे बोले? चैंपियन वैम्पियन लाओ. 3 दिन कितना इन्होंने कड़ी मेहनत करके सुबह 6:30 बजे तक. चॅम्पियन टू द बोर्ड है ना. चैंपियन चॅम्पियन्स, चॅम्पियन 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 चॅम्पियन, मैं हूँ चॅम्पियन. चला. ओके सो जब एंट्री होगी तो अमेजिंग सा धुरंधर वाला सॉन्ग आना चाहिए ना, वैसे ही एंट्री होनी चाहिए. चैंपियन टीम पूरी आ जाइए, सॉन्ग स्टार्ट होगा फिर आपको एंट्री लेनी है. हाँ इस साइड आइएगा आप. म्यूजिक स्टार्ट होने दीजिए तब आइए और बैठ जाइए. ओके and here we have the champion team with us, PR Jaguars. तो यहाँ पे हमारी विनर टीम को मिल रहे हैं 3,11,000 ओहो,
3 लाख का प्राइज। डीजे 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 एक मिनिट, एक अजून एक महत्वाचा डीजे स्टॉप, डीजे डीजे Come on, everybody. Champion, 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 champion. या चॅम्पियन सोबत डीजे थांबा गाणं एक मिनिट, डीजे एक मिनिट, ह्यांच्यासोबत या सगळ्या कार्यक्रमाला ज्या लोकांनी आपल्याला लाईव्ह दाखवलं त्यांचा सत्कार या चॅम्पियन टीम कडनं आपल्याला करायचा आहे. tenniscricket.in च्या सर्व टीमला मी इकडे बोलवतो, त्या सर्वांनी कृपया व्यासपीठावर या, त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावर या, त्यांचा सत्कार बाकी आहे. tenniscricket.in. या तुम्हाला सगळ्यांनी या. tenniscricket.in ची पूरी टीम, होल टीम. tenniscricket.in tenniscricket.in, होल टीम. सगळ्यांनी या. tenniscricket.in कॅमेरामॅन, टेक्निशियन, tenniscricket.in, होल टीम. सर्वांनी इकडे यावं. तुम्हाला चॅम्पियन्सला ज्यांनी पूर्ण लाईव्ह पूर्ण इंडियामध्ये दाखवलं, असं tenniscricket.in चा सत्कार आपल्याला या चॅम्पियन टीम कडनं करायचा आहे. मी अभिजित सर आणि खास निखिलजी बुरजुडे साहेब यांना विनंती करीन, आपण हा सत्कार करावा. आज ठाणे क्रिकेटला जगभरात ज्यांनी पोहोचवलंय ते विश्वप्रसिद्ध असे tenniscricket.in चे टेक्निशियन, कॅमेरामॅन, सकाळ ते रात्र, पुन्हा सकाळ ते रात्र असं काम करणार आहे. साहिल, कम ऑन एव्हरीबडी, सर्वांनी यावं. मी अभिजित सर, अभिजित पवार साहेब आणि निखिलजी बुरजुडे यांना विनंती करीन. साहेब किती काम आहे, 48 नाही 72 तास कंटिन्यू काम. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. शाहिल जाधव, जाथोडे, आम्ही यांना या टीमला अनेक मॅचमधून पाहिले, खरंच कौतुक. हे बघा, आपला सत्कार करणारे माननीय नगरसेवक आणि आमचे उपाध्यक्ष अभिजित पवार साहेब आणि सन्माननीय अध्यक्ष निखिलदादा बुजुडे यांना अभिमान आहे आपला की आपण 72 तास कंटिन्यू काम केलंय. जरा टाळ्या झालं बाहेर मंडळी. यासाठी tenniscricket.in हे जगभरात प्रसिद्ध आहे. संतोष नाणेकर सर यांचे पुरी होल टीम आणि त्यांचा एक आता आपला नाव काय, साहिल साहिल साहिल, याचा जस्ट एंगेजमेंट झाली आहे आणि लग्न आहे पूर्ण ठाण्याला विनंती आहे सगळ्यांनी हळदीला यायचंय. साहिल लागोडे बघा अजून कॅमेऱ्यामध्ये, तिथून तो लाईव्ह करतोय. थँक्यू साहिल, थँक्यू, धन्यवाद. हे बघा, काही चूक आमच्याकडून झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण इथे हा 16 आणि ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग 2026 एडिशन 2 इथे समाप्त करतोय. Yes, with this we are done with Thane Ward Premier League. I am your host and host Reshma Maekar, along with me Diva and of course Bunty sir, saying hasta la vista, Jai Hind, Jai Cricket. Thank you Reshma. Chala, thank you very much. Thank you Diva ma'am for your great presentations and everybody who support us. Thank you.